म्हातारा झालं ना माझं. ओके जाऊ दे पुढे ओढ थोडी. हां बघ बघ आता नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आज आपण चाललो आहोत किल्ले हडसरला भेट देण्यासाठी, ते देखील खुंटीच्या मार्गाने. चला तर मग. ट्रेक चालू केल्यानंतर साधारण 15 मिनिटात आपण डोंगराच्या आडव्या धारेला येऊन पोहोचतो. तोपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन होते. समोर दिसते ते आहे पिंपळगाव जोगा धरणाचे बॅकवॉटर. ते आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या पाठीमागे दिसतो तो हडसरचा कातळकडा. येथून पुढे ट्रेक थोडा खड्या चढाईचा आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही खुंटीच्या मार्गे ट्रेक करणार असाल तर मळलेल्या पाऊल वाटेनेच या. शॉर्टकट करणे महागात पडेल, कारण जंगली काटेरी झाडे वाळल्यामुळे ते त्रासदायक होऊ शकतं. पुढे जाऊ. प्रथम आमचे मित्र अशोक खामकर आणि श्याम गाडे यांनी वर जाऊन रोप फिक्स केला. आजच्या ट्रेक मध्ये आम्ही 6 जण सहभागी आहोत. त्यामध्ये माझा स्वतःचा राफ्टिंग क्लाइम्बिंगचा प्रथमच अनुभव. मनामध्ये तशी भीती वाटत होतीच, परंतु जसे एक जण वर जात होते त्यांना पाहून ती नक्कीच कमी झाली. कातळकडा चढायला चालू केल्यानंतर मनामध्ये असणारी उरली सुरली भीती कधी गायब झाली कळलंच नाही. कातळकड्यामध्ये एक गुहा उजव्या बाजूस तर डाव्या बाजूस खांब असलेली आईस पैस गुहा पाहायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास प्रथम लाईक, कॉमेंट व सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. कडा चढून आल्यावर डाव्या बाजूस हनुमंतरायाचे मंदिर पाहाव्यास मिळते. मारुतीचं मंदिर आहे. त्यावेळेला प्रत्येक गडावर मारुतीचं मंदिर हे आवर्जून बांधलं जात होतं. त्यानंतर इथं समोर पाहिल्यानंतर हा जो समोर दिसतो आहे तो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डाव्या साईडला जो उंच पर्वतरांग दिसते ती हरिश्चंद्रगडाची पर्वतरांग आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उजव्या साईडला पाहिल्यानंतर तिथं छोटीशी खिंड दिसते ती आहे कल्याण नगर रस्त्याला जोडणारी ती एक वेळखिंड आहे. त्यानंतर हे जे समोर जलाशय दिसतं आहे तो आहे पिंपळगाव जोगा धरणाचा जलाशय. या समोरच्या साईडला आहे गणेश खिंड की जुन्नर ते कल्याण नगर रोडला जोडते. मारुती मंदिराच्या पाठीमागे थोडे पुढे गेल्यावर एक लेणी पाहायला मिळते. तिच्या समोरील बांधकामाच्या शिळा आणि आत लेणीमध्ये एक देवीची मूर्ती पाहायला मिळते. देवीचे दर्शन करून पुढे डाव्या बाजूलाच पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहाव्यास मिळतो. परंतु या पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. दहा ते 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण महादेव मंदिराजवळ येऊन पोहोचतो. महादेवाचे मंदिर उत्तम अवस्थेत आहे. मंदिराची भव्यता ही मंदिरासमोरील नंदी पाहिल्यावर येते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथमच गणपती, हनुमान व गरुड यांच्या मूर्ती आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. मंदिराचे गर्भगृह हे देखील तेवढेच प्रशस्त आहे. बाहेरील सभामंडपाचे छत पाहिल्यानंतर मन थक्क झाल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या पाठीमागे एक तलाव आहे, परंतु त्यामध्ये सध्या तरी पाणी नाही.
त्याच्या डाव्या बाजूने आम्ही धान्य कोठाराकडे निघालो. जोपर्यंत आपण या लेण्यांजवळ पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला या कातळात कोरलेल्या लेण्या आपल्या नजरेस पडत नाही. गडाच्या पश्चिम भागात कातळात कोरलेल्या 3 उत्तम लेणी किंवा कोठारे दिसून येतात. कातळात कोरलेल्या रस्त्याने प्रवेश केल्यावर आपणास प्रथम कोठारांचे प्रवेशद्वार नजरेस पडते. या लेण्यांमध्ये कातळात एक छोटी गणेश मूर्ती कोरलेली आहे. मध्ययुगीन काळात याचा वापर हा धान्य साठवण्यासाठी किंवा राहण्यासाठी देखील होत असावा. सध्या तरी या लेण्या राहण्यास योग्य नाही. लेण्या पाहून झाल्यावर पश्चिम दिशेला आपणास वरसुबाईचे शिखर, समोरच सावंड किल्ला, ढाकोबा, जीवधन किल्ला, नानाचा अंगठा आणि निमगिरी किल्ला असा विस्तीर्ण प्रदेश आपल्या नजरेस पडतो. पुढे आल्यावर आपणास कमानी टाके लागते. त्याचे पाणी देखील पिण्यायोग्य नाही. तुम्ही जर हडसरला येणार असाल तर मुबलक पिण्याचे पाणी बरोबर आणावे. कमानी पाण्याच्या टाक्याच्या थोडे जवळच आपल्याला 3 तोफगाडे पाहाव्यास मिळतात. गडाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पेठेची वाडी येथून येणारा हा आहे दुसरा मार्ग. या मार्गाने आल्यास आपण बांधलेल्या आणि कोरलेल्या दगडी पायरी मार्गापाशी येऊन पोहोचतो. या घळीत आवश्यक तेथे तटबंदीचे बांधकाम करून व गरज भासेल तेथे कातळ तासून तो भाग संरक्षित केलेला आपल्याला दिसून येतो. या घळीतून पाया चढून गेल्यावर गडाचा अखंड कातळात कोरून काढलेला पहिला दरवाजा लागतो. सदर दरवाजा कमानीयुक्त आहे. कातळात कोरलेल्या महिरपी आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. दरवाजाच्या आतील जागेत सैनिकांसाठी केलेल्या देवड्या कातळात खोदलेल्या आहेत. या देवड्या देखील ऐस आहेत. त्यातील कातळातील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. दरवाजातून आत जाण्याचा मार्ग देखील कातळ कोरून तयार केलेला दिसतो. थोडे वर आल्यावर उजव्या बाजूची वाट एका छोट्या टेकडीवर जाते, तर डावीकडील वाट गडाच्या कातळात कोरलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. गड आणि टेकडी मधील घळ ही दगडी बांधकामाने संरक्षित केलेली दिसते. येथून आपणास हडसर गावातून गडावर येणारा तिसरा मार्ग दिसतो. यालाच घळीची वाट म्हणतात. अखंड कातळात कोरलेली एकापाठोपाठ एक अशी 2 प्रवेशद्वारे व त्यांमधील कातळात खोदलेल्या देवड्या व पायरी मार्ग हे हडसर किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. जुन्नर शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील पेठेची वाडी आणि हडसर ही किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. हडसर हा किल्ला पर्वतगड म्हणूनही प्रसिद्ध आहे. किल्ल्याची उंची पायथ्यापासून सुमारे 300 मीटर व समुद्रसपाटीपासून सुमारे 1028 मीटर आहे. गडाला ताशीव कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. गडाचा आकार त्रिकोणी आहे. शेवटी वाड्याचे अवशेष पाहून आम्ही गड उतार व्हायला चालू केले. व्हिडिओ आवडल्यास प्रथम लाईक, कॉमेंट व सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका.
दिसलं का? इथेच तुम्ही ट्रायल घेऊ शकता. हा धरून ठेवतो सोडा तुम्ही टाका. सोडा दोन्ही पण सोडून तुम्ही दोन्ही हात पुढून मागे खरंच तू काय तुम्हाला मागे झुकता येईल तेवढं. बिंदास पार बिंदास पार बिंदास. शेवटी श्याम गाडे गड उतरून आम्ही परतीच्या प्रवासास गड फेरीच्या गोड आठवणी घेऊन निघालो. थांबा बोला. मी नितीन क्षीरसागर. आज आपण हडसर किल्ल्यावर आलेलो आहोत. मी तसा मूळचा संगमनेरचा आहे. उन्नती पण पॉज नाही केलं. आता परत सांगा. इकडे काय करतात? मी नितीन क्षीरसागर. आज या हडसर किल्ल्यावर ट्रेक जो काय आपण नियोजन केला होता तो घेण्यासाठी म्हणजे तो जॉईन केलेला आहे. आपण आता पश्चिमेकडून खेळाच्या वाटेने वरती आलेलो आहोत आणि हे आपले सगळे आता सहकारी आहेत. माझे नाव रोशन चौधरी. मी यांच्या समवेत इकडे ट्रेकिंगला आलो आहोत. माझा पहिलाच ट्रेक आहे. अनुभव नसतानाही मी इकडे आलेलो आहे. आता बघू पुढे काय होते. नमस्कार, मी श्याम गाडे. मी तसा जुना ट्रेकर यांच्या बरोबरचाच, पण आज बऱ्याच दिवसांनी जॉईन झाले. नारायणगावरून आलोय. म्हातारा झालं ना माझं. ओके जाऊ दे पुढे. मी सुमित जाधव. माझा पहिला ट्रेक आहे. अनुभव छान आला. तुले ओके. माझे नाव अशोक खामकर. मी हडसर दुसऱ्यांदा करतोय. हसायचं नाही. ट्रेक खूप छान आहे. तुम्ही एकदा करून पहा. ओके. आणि मी संतोष होते. नाही 4 वेळा नाही तो